नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच.आर.के फिजिक्स चॅनलमध्ये मी खलिफा सर आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण लास्ट लेक्चरमध्ये व्हेइकल ऑन ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक यामध्ये मॅक्झिमम सेफ्टी स्पीड आणि हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक हे आपण एक्सप्रेशन v इज इक्वल टू √μ_r_g हे आपण पाहिलं आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण व्हेइकल ऑन ए बँक्ड रोड, बँकिंग ऑफ रोड ही काय प्रक्रिया आहे या संबंधी आपण सविस्तर पाहणार आहोत. बँकिंग ऑफ रोड्स, द प्रोसेस ऑफ रेजिंग आउटर एज ऑफ रोड ओव्हर इट्स इनर एज थ्रू ए सर्टन अँगल इज नोन ॲज अ बँकिंग ऑफ रोड्स. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की सर्क्युलर ट्रॅक ज्या ठिकाणी आहे त्या सर्क्युलर जो रोड आहे, कर्व रोड आहे, त्या रोडचा बाहेरची कडा ही थोडीशी रेज केलेली असते, वर घेतलेली असते आणि हॉरिझॉन्टलच्या तुलनेत काहीतरी अँगलने रोड सरफेस थोडासा इन्क्लाइन केलेला असतो आणि या प्रक्रियेलाच काय म्हटलेलं आहे, बँकिंग ऑफ रोड्स. अँगल ऑफ बँकिंग, द अँगल मेड बाय द surface of road with horizontal surface is called as angle of banking. म्हणजे कर्व रोड सरफेस ज्या अँगलने आपण बाहेरच्या कडेला उंच केलेला आहे तो अँगल ऑफ बँकिंग आहे. बऱ्याच वेळा बोर्ड परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला आहे मित्रांनो, व्हाय बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी. तर बँकिंग ऑफ रोडची का आवश्यकता आहे, रोड बँक करण्याची का आवश्यकता आहे ॲट कर्व पॉईंटला रोड ज्या ठिकाणी वळण आहे, एकदम जोरदार वळण असतं त्या ठिकाणी रोड बँक करण्याची का आवश्यकता आहे, तर ते आपण समजून घेऊया. जेव्हा एखादी व्हेइकल हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून मूव्ह होत असते त्यावेळेस आपल्याला मॅक्झिमम सेफ्टी स्पीड √μ_r_g एवढं इथंपर्यंत मिळतं. म्हणजे हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून जर व्हेइकल मॅक्सिमम व्हेलॉसिटीपेक्षा जास्त स्पीडनं जर जात असेल तर त्या व्हेइकलवरती ॲक्ट होणारं सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स कोण करणार, तर फ्रिक्शनल फोर्स बॅलन्स करत असतो जो रोडच्या आतल्या दिशेला असतो, म्हणजे सेंटरच्या दिशेने असतो. सेंट्रिफ्युगल फोर्स सेंटरपासून दूर असतो. सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करत असतो फ्रिक्शनल फोर्स, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. परंतु स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सला सुद्धा काहीतरी लिमिट आहे. जर फ्रिक्शनल फोर्स कमी पडत असेल तर ती व्हेइकल स्किड होणार, बाहेरच्या बाजूला फेकली जाणार. तर हे मॅक्झिमम स्पीड आहे. आणि जर आपल्याला अजून या स्पीडपेक्षा जास्त स्पीडनं व्हेइकल आपल्याला हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती पळवायची असेल तर आपल्याला रोड काय करावं लागेल, रफ करावं लागेल, खडबडीत रोड करावं लागेल. त्यामुळे काय होईल, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स वाढेल. परंतु हा पर्याय योग्य आहे का, हा पर्याय योग्य नाही. कारण रोड रफ अँड टफ केल्यामुळे व्हेइकलच्या टायरची झीज होणार आहे. टायर कधी बस्ट होईल, कधी फुटेल. वेअर अँड टिअर ऑफ टायर्स विल टेक प्लेस. Thus, to drive a vehicle with maximum speed, we have to increase the force of friction by making the road rough and tough. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे. But this causes wear and tear of tires. Also, force of friction is not reliable. आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन हा रिलायबल नाही, योग्य पर्याय नाही. का, कारण इट्स व्हॅल्यू डिक्रीजेस. फोर्स ऑफ फ्रिक्शन डिक्रीज होते कशामुळं, when road surface become wet or oily. आणि रोड सरफेस जर ऑइली किंवा वेट, पावसामुळे वगैरे ओला झाला तर त्या ठिकाणचं फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द टायर्स अँड द व्हील्स ऑफ व्हेइकल डिक्रीज होणार आहे. आणि म्हणून बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी. म्हणून रोडला बँक करण्याशिवाय पर्याय नाही. आता रोड बँक केल्यानंतर नेमकं काय होणार आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. when the road is banked, the horizontal component of normal reaction
प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर सर्क्युलर मोशन. मग रोड बँक केल्यामुळं जे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स जे ॲक्ट होणार आहे व्हेकलवरती, त्या सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावणार आहे. रोड बँक केला तर, म्हणून बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी आहे असं या ठिकाणी आपल्या लक्षात येते. आता बँकिंग ऑफ रोड, वाय बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी हे आपण पाहिलेलं आहे. यानंतर आता बघूया एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल ऑन ए बँक्ड रोड. बँक्ड रोडवरती व्हेकलची मॅक्झिमम सेफ्टी स्पीड किती असणार आहे ते आपण बघूया. कन्सिडर ए व्हेकल ऑफ मास m moving along a curved banked road at an angle theta of radius r. या ठिकाणी आपल्याला कर्व बँक्ड रोड सरफेस दिसतोय. व्हेकलचा व्हर्टिकल सेक्शन घेतलेला आपण. सी म्हणजे सेंटर ऑफ मास ऑफ व्हेकल आहे. त्या ठिकाणी कोणकोणते फोर्सेस अप्लाय होतात बघा. या रोडला थीटा अँगलने आपण बँक केलेला आहे, त्यामुळे व्हेकल अशी रोडवरून तिरकी चाललेली आहे बघा, दिसते ना. आणि मग त्यामुळे व्हेकल वरती नॉर्मल रिॲक्शन n आहे. व्हेकलच्या सरफेसला परपेंडिक्युलर नॉर्मल रिॲक्शन n नेहमी परपेंडिक्युलर असते. वेट mg जे आहे व्हेकलचं ते डायरेक्टेड डाऊनवर्ड्स mg. आणि वेट mg ला बॅलन्स कोण करणार आहे? मग नॉर्मल रिॲक्शनचे दोन भाग पडतात. रिझॉल्व्ह होते नॉर्मल रिॲक्शन दोन कंपोनंट्समध्ये. एक व्हर्टिकल कंपोनंट n कॉस थिटा, जो व्हर्टिकल कंपोनंट आहे अँगल थिटाकडचा जो कंपोनंट आहे तो नेहमी n कॉस थिटा असतो, लक्षात घ्या, कॉस थिटा असतो. आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट जो सेंटरच्या दिशेने आहे n साइन थिटा, तो n साइन थिटा आहे. n साइन थिटा सेंटरच्या दिशेने आहे म्हणजे तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स देणार आहे आपल्याला. किंवा आपण असं म्हणू शकतो, ही व्हेकल मॅक्झिमम स्पीडनं जात असेल तर ह्या व्हेकलला बाहेरच्या दिशेने जो सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय होणार आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी n साइन थिटा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आणि n कॉस थिटा मासला, वेटला, mg ला बॅलन्स करणार आहे. तर बघूया आपल्याला एक्सप्रेशन काय मिळते. कन्सिडर ए व्हेकल, आता मी सांगितल्याप्रमाणे, आणि फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल. वेट mg व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन, नॉर्मल रिॲक्शन n परपेंडिक्युलर the road surface. Normal reaction is resolved in two components, n cos theta vertical component which balance the weight mg, n sin theta horizontal component provides necessary centripetal force or balance the centrifugal force. लक्षात घ्या. thus डायग्रामवरूनच आपल्याला हे दोन इक्वेशन लिहायची. n cos theta is equal to mg and n sin theta is equal to m omega square r mv square by r. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्सचे एक्सप्रेशन आहे. आता काय करायचं आहे, इक्वेशन 1ला 2ला 1 डिवाइड करायचं. n साइन थिटा अपॉन n कॉस थिटा इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय r mg. m कॅन्सल झालं, n कॅन्सल झालं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा आलेला आहे, इक्वल टू v स्क्वेअर बाय r ची इक्वेशन नंबर 3 या ठिकाणी आपल्याला असं मिळालेलं आहे. त्यानंतर मोस्ट सेफ स्पीड. आता टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा. त्यानंतर व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट आर जी टॅन थिटा. हे मोस्ट सेफ स्पीड आहे व्हेकलचं अलॉंग ए हॉरिझॉन्टल कर्व बँक्ड रोड फॉर ए पर्टिक्युलर रोड आर अँड थिटा आर फिक्स्ड. कोणत्याही रोडसाठी, कर्व रोडसाठी रेडियस ऑफ कर्वेचर आर आणि अँगल ऑफ बँकिंग थिटा हा नेहमी फिक्स्ड असतो.
Thus from equation number 3 most safe speed is इक्वेशन नंबर 3 जे आपण पाहिलेलं आहे आत्ता इक्वेशन नंबर 3 tan theta is equal to v square by rg यावरून आपल्याला v is equal to under root rg tan theta हे मिळालेलं आहे. फी यस कशासाठी आहे सेफ स्पीड मोस्ट सेफ स्पीड फी यस अंडर रूट rg tan theta याला आपण असं म्हणू शकतो दिस इज द मॅक्झिमम स्पीड दिस इज द मोस्ट सेफ स्पीड ऑफ ए व्हेकल along a curved banked road हॉरिझॉन्टल घ्यायचं नाही या ठिकाणी along a curved banked road इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 पासून आपण अँगल ऑफ बँकिंग काढू शकतो. फ्रॉम इक्वेशन नंबर 3 थीटा इज इक्वल टू tan इनवर्स into bracket v square by rg अँगल ऑफ बँकिंग. व्हिडिओ पॉज करून नोट वगैरे नोटबुक मध्ये नोट करत चला. स्पीड लिमिट्स स्पीड लिमिट्स मध्ये वी नो मोस्ट सेफ स्पीड इज vs इज इक्वल टू rg tan theta आत्ताच आपल्याला मिळालेलं आहे. इक्वेशन नंबर 4 आहे rg tan theta स्क्वेअर रूट rg tan theta. बट इन प्रॅक्टिस इन रियल प्रॅक्टिस vehicles never travel exactly with this speed. For speed less than square root rg tan theta and greater than square root rg tan theta the component of friction helps us. आत्तापर्यंत आपण फ्रिक्शनला विचारात घेतलं नव्हतं. कर्वड बँक्ड रोडमध्ये हे मॅक्झिमम स्पीड जे मोस्ट सेफ स्पीड आपण काढलं vs इज इक्वल टू अंडर रूट rg tan theta हे एक्सप्रेशन काढत असताना आपण फ्रिक्शनला विचारात घेतलेलं नव्हतं. आता बट इन प्रॅक्टिस व्हेकल्स नेव्हर ट्रॅव्हल एक्झॅक्टली विथ दिस स्पीड. फॉर स्पीड लेस दॅन under root rg tan theta and greater than under root rg tan theta the component of friction helps us to a certain limit. याचा अर्थ काय मित्रांनो लक्षात घ्या जे मोस्ट सेफ स्पीड आहे अंडर रूट rg tan theta या स्पीडनेच व्हेकल ट्रॅव्हल करेल का करणार नाही. व्हेकल इन ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये याच स्पीडनं ट्रॅव्हल कर्वड बँक्ड रोडवरती ट्रॅव्हल करणार नाही. तर दोन कंडिशन असू शकतात. मग व्हेकल एक तर या मोस्ट सेफ स्पीडच्या कमी स्पीडने जाऊ शकते किंवा व्हेकल मोस्ट सेफ स्पीडच्या पेक्षा जास्त स्पीडने जाऊ शकते. आता दोन्ही केसमध्ये फ्रिक्शन आपल्याला मदत करणार आहे. फ्रिक्शनल फोर्स आपल्याला हेल्प करणार आहे. तर कसं ते बघूया. तर या ठिकाणी फर्स्ट केस आहे जर इफ v1 आता आपण स्पीड v1 घेतलेली आहे व्हेकलचं स्पीड v1 आहे जे v मोस्ट सेफ स्पीड vs पेक्षा कमी आहे देन कार विल स्किड इनवर्ड्स अँड स्टॅटिक फोर्स फ्रिक्शनल फोर्स विल ॲक्ट अपवर्ड्स. आता लक्षात घ्या सर्क्युलर बँक्ड रोड आहे गाडीचं स्पीड जे आपले आहे ते मोस्ट सेफ स्पीडपेक्षा कमी आहे त्यामुळं काय होईल गाडी काय होईल बाहेरच्या बाजूला फेकली जाईल की आतल्या बाजूला स्लिप होईल. स्पीड याचं मोस्ट सेफ स्पीडपेक्षा कमी आहे त्यामुळं आतल्या बाजूला खेचली जाणार. मग गाडी ज्यावेळेस आतल्या बाजूला खेचली जाईल त्यावेळेस त्या गाडीला बॅलन्स करण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स बाहेरच्या बाजूला लागणार आहे. तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे. फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट्स अपवर्ड्स म्हटलेलं आहे. हे डायग्रामवरून आपल्या लक्षात येईल मित्रांनो. बघा या ठिकाणी डायग्राम आहे. बँक्ड कर्वड रोडवरून व्हेकल जात आहे. नॉर्मल रिॲक्शनचे दोन कंपोनंट्स थीटाच्या साईडला n cos थीटा n sin थीटा
हे लक्षात ठेवायचं. थिटाच्या साईडला एन कॉस थिटा असतो नेहमी. वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. आता या व्हेकलचं स्पीड आपण v1 कन्सिडर केलं आणि स्पीड हे कसं आहे, मोस्ट सेफ स्पीडपेक्षा कमी आहे, त्यामुळे व्हेकल खालच्या इनवर्ड्स डायरेक्शनला स्किड होणार आहे, आतल्या बाजूला, रोडच्या आतल्या बाजूला स्किड होणार आहे. आणि हे स्किडिंग रोखण्यासाठी आपल्याला फ्रिक्शनल फोर्स आउटवर्ड्स अपवर्ड्स रोडच्या बाहेरच्या दिशेला लागणार आहे, फ्रिक्शनल फोर्स. लक्षात आलं. आणि त्या टायरपासून फ्रिक्शनल फोर्स, रोड सरफेसलाच फ्रिक्शनल फोर्स लागतो, रोड सरफेसला बाहेरच्या बाजूला फ्रिक्शनल फोर्स लागलेला आहे. आणि फ्रिक्शनल फोर्सचे दोन कंपोनंट तयार झाले, एक व्हर्टिकल कंपोनंट एफ एस साइन थिटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट एफ एस कॉस थिटा. कॉस थिटाच्या साईडला या ठिकाणी कॉस थिटाच्या साईडला अँगल थिटा या ठिकाणी लिहायचं राहून घेतलेलं आहे. एफ एस कॉस थिटा म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स कंपोनंट एफ एस कॉस थिटा. तर आता बॅलन्सिंग इक्वेशन या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे. डायग्रामवरून आपल्याला या ठिकाणी बघा, इन दिस केस एन साइन थिटा अँड एफ एस कॉस थिटा, in this case n sin theta and fs cos theta will balance centrifugal force. लक्षात घ्या, n sin theta सेंटरकडे आहे आणि fs cos theta सेंटरच्या बाहेरच्या दिशेला आहे, म्हणजे n sin theta हे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत आहे, fs cos theta हे बाहेरच्या दिशेला फोर्स आहे, म्हणजे n sin theta मायनस fs cos theta हे दोन्ही फोर्सचं रिझल्टंट फोर्स आपल्याला काय देणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करणार आहे. म्हणून mv²/r इज इक्वल टू n sin थिटा मायनस fs cos थिटा. इक्वेशन नंबर 5. ऑल्सो वेट mg बघा डायग्राममध्ये, mg ला कोण कोण बॅलन्स करणार आहे, n cos थिटा आणि फ्रिक्शनल फोर्सचा कंपोनंट fs sin थिटा. मग fs sin थिटा प्लस n cos थिटा प्लस fs sin थिटा इज इक्वल टू mg. mg इज इक्वल टू n cos थिटा प्लस fs sin थिटा. Dividing by n cos theta factor to right hand side of a both equations. दोन्ही इक्वेशनच्या राईट हँड साईडला n cos थिटा न डिवाइड केल्यानंतर आपल्याला अनुक्रमे दोन इक्वेशन अशा प्रकारे मिळतात बघा. mv²/r is equal to tan theta minus mu s coefficient of static friction, fs is equal to mu s into n असा फॉर्म्युला आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. या दोन इक्वेशन वरून परत आपल्याला v²rg is equal to tan theta minus mu s 1 plus mu s tan theta. 7 इक्वेशनला 8th इक्वेशनला डिवाइड केल्यानंतर हे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. आणि त्यानंतर परत आता या ठिकाणी v1 मिनिमम म्हणजे मिनिमम स्पीड किती असायला पाहिजे जेणेकरून व्हेकल मोस्ट सेफ स्पीडपेक्षा कमी व्हेलॉसिटी आहे, परंतु स्किड न होण्यासाठी, स्लिप न होण्यासाठी मिनिमम व्हेलॉसिटी किती आहे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. व्ही मिनिमम इज इक्वल टू आर जी जे आहे पलीकडे गेलं, v²चं स्क्वेअर रूट घेतलं आपण, व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. आता सेकंड केसमध्ये मित्रांनो, जर व्हेकलची व्हेलॉसिटी मोस्ट सेफ स्पीड जी आहे त्याच्यापेक्षा जास्त असेल, मोस्ट सेफ स्पीडपेक्षा जास्त असेल, v2 is greater than, if v2 is greater than square root rg tan theta, the car will skid upwards. कार बाहेरच्या बाजूला स्किड होणार आहे, स्लिप होणार आहे, रोडच्या बाहेरच्या बाजूला. अँड फ्रिक्शन आतल्या दिशेला फ्रिक्शन विल ॲक्ट डाऊनवर्ड्स अँड प्रिव्हेंट स्किडिंग. आणि फ्रिक्शन या ठिकाणी आपल्याला मदत करणार. सेम तेच फोर्सेस या ठिकाणी आपण आता मगाशी रोडच्या बाहेरच्या बाजूला लावलेले होते आपण, आता रोडच्या आतल्या बाजूला, कारण गाडी या ठिकाणी मोस्ट सेफ
स्पीडपेक्षा जास्त स्पीडनं जात असल्यामुळं बाहेरच्या बाजूला गाडीवरती सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त लागणार आहे. गाडी बाहेरच्या बाजूला स्लिप होण्यापासून वाचण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स रोडच्या इनवर्ट डायरेक्शनला आतल्या दिशेला फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे. परत सेम कंपोनंट फ्रिक्शनल फोर्सचे एफ कॉस थिटा हॉरिझॉन्टल कंपोनंट, एफ साइन थिटा व्हर्टिकल कंपोनंट, नॉर्मल रिॲक्शनचे कंपोनंट जसे आहेत तसेच. आता या ठिकाणी बॅलन्सिंग इक्वेशन काय काय मिळते बघा आपल्याला. इन धिस केस mv² r इज ग्रेटर दॅन n साइन थिटा. n साइन थिटा पेक्षा जे सेंट्रिफ्युगल फोर्स आहे ते जास्त असणार आहे किंवा सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा जास्त असणार आहे. म्हणजे व्हेकल बाहेरच्या बाजूने स्लिप होणार आहे कारण स्पीड जास्त आहे. त्यामुळे n साइन थिटा या ठिकाणी कमी पडणार आहे. मग n साइन थिटा मध्ये आपल्याला ॲड काय होणार आहे, एफ एस कॉस थिटा. बघा या ठिकाणी mv²/r इज इक्वल टू n साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. दोन्ही हॉरिझॉन्टल कंपोनंट n साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा हे दोन्ही एकत्र येतील आणि सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करतील. त्यावरून आपल्याला हे इक्वेशन मिळालं. त्यानंतर नेक्स्ट इक्वेशनमध्ये बघा वेटला बॅलन्स केलेला आहे mg इज इक्वल टू n कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. डायग्राम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. या मगाशी जी प्रोसिजर आपण केली सेम तीच प्रोसिजर या ठिकाणी देखील करून आपल्याला V2 मॅक्स. आता या ठिकाणी मॅक्स का म्हटलेलं आहे, कारण मोस्ट सेफ स्पीडपेक्षा जास्त स्पीड आपण कन्सिडर करतोय म्हणून मॅक्सिमम वेलोसिटी या ठिकाणी आपल्याला √rg tan थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस tan थिटा. इक्वेशन नंबर 10. आता 9 इक्वेशन पहिल्या केसमध्ये 9th इक्वेशनमध्ये आपल्याला मिळालं मिनिमम स्पीड आणि आता मॅक्सिमम स्पीड. इफ म्यू एस कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज क्वाड थिटा. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जर क्वाड थिटा असेल तर मॅक्सिमम वेलोसिटी या ठिकाणी इनफायनाईट मिळणार आहे. परंतु कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे मॅक्सिमम 1 नसते. याची व्हॅल्यू मॅक्सिमम किती असते, 1 असते, लक्षात घ्या. त्यामुळे 1 जरी आपण ठेवलं तरी आपल्याला अँगलचा विचार करावा लागणार. मग धस फॉर थिटा ग्रेटर दॅन इक्वल टू 45 डिग्री, थिटा ग्रेटर दॅन इक्वल टू 45 डिग्री, म्यू एस जर 1 असेल आणि अँगल थिटा हा 45 डिग्रीच्या वर असेल तर टॅन थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे मित्रांनो, 1 येणार आहे. 1 मायनस 1 डिनॉमिनेटरला 0 होईल, वरती परत 1 प्लस म्यू एस पण 1च आहे. म्हणजे परत आपल्याला 1 प्लस 1 खाली 1 मायनस 1 0 झाल्यानंतर सर्व 0 होणार आहे. म्हणजे समथिंग डिवायडेड बाय 0 इज इक्वल टू इनफायनाईट. लक्षात आलं. त्यानंतर केस नंबर 3 मध्ये जर फ्रिक्शनचा विचारच आपण केला नाही किंवा फ्रिक्शन या ठिकाणी 0 आहे, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जर 0 आहे, रोड एकदम जर स्मूथ असेल, फ्रिक्शनच काही लागत नाही, तर बोथ द इक्वेशन्स 9 and 10 गिव्स अस. या 10th इक्वेशन वरून किंवा 9th इक्वेशन वरून सुद्धा आपल्याला परत तेच इक्वेशन जे कर्वड बँक्ड रोडला मॅक्झिमम सेफ्टी स्पीड मोस्ट सेफ स्पीड मिळतं तेच इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळतं. बघा तुम्ही काय करायचं, केस नंबर 3 मध्ये काय सांगितलंय, या इक्वेशन मध्ये किंवा 9 इक्वेशन मध्ये म्यू एसच्या ठिकाणी आपण काय ठेवायचं आहे, 0 ठेवायचं. म्यू एस इंटू टॅन थिटा 0 झालं, डिनॉमिनेटरला 0 झालं, म्हणजे काय होईल, हा डिनॉमिनेटर 0 होईल. आर जी टॅन थिटा प्लस आर जी म्यू एस. मग हे याला जर सेपरेट आपण सॉल्व केलं तर आर जी टॅन थिटाच आपल्याला मिळणार आहे. तुम्ही सॉल्व करून बघू शकता. विच इज द सेफेस्ट स्पीड अलॉंग द बँक्ड रोड ॲज वी डोंट टेक हेल्प ऑफ फ्रिक्शन.
फ्रिक्शनची जर आपण हेल्प नाही घेतली तर हे मोस्ट सेफ स्पीड आपल्याला परत या दोन्ही इक्वेशनवरून मिळतं. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला पॉज करून नोट्स नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि परत परत वाचा, लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. तर व्हिडिओला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुणाच्या काय शंका असतील या पॉईंटशी रिलेटेड तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा.